जरांगेंनी कुणावर विश्वास ठेवला ते तपासण्याची गरज, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचं वक्तव्य। 15 ऑगस्ट नंतर आम्ही वेळ देणार नाही, तोपर्यंत मराठी यायलाच हवी, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य। कॅथलॅब कथित घोटाळा प्रकरण, कॅथलॅबसाठी 345 कोटी 31 लाखांचं घोटाळा केल्याचा आरोप। वांद्रे दगडफेक प्रकरणी आणखी 3 आरोपींना पोलीस कोठडी, एकूण 18 आरोपींना 26 मे पर्यंत पोलीस कोठडी। श्रीरामपुरात घरकुल योजनेमध्ये घोटाळ्याचा आरोप, खऱ्या लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवल्याचा आरोप। पंढरपूरच्या सुस्ते गावात 2 गटात हाणामारी, राजकीय नेत्यावरील टीका टिप्पणीमुळे शाब्दिक वादाचं रूपांतर राड्यात। साताऱ्यात युवकांकडून सरन्यायाधीशांच्या वक्तव्याचा निषेध, युथ पॅन्थरकडून झुरळाचा पेहराव करत आंदोलन। रत्नागिरीत 25 वर्षीय तरुणावर कोयत्यानं वार, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, 3 ताब्यात। राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस। मनोज जरांगेंचा 28 तारखेपर्यंत सरकारला अल्टिमेटम, तर पुन्हा जरांगेंवर उपोषणाची वेळ येणार नाही, प्रसाद लाड यांनी व्यक्त केला विश्वास। मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या सरकार दरबारी मांडणार, जरांगेंनी फक्त मुख्यमंत्र्यांना समजून घ्यावं, जरांगेंच्या भेटीनंतर लाडांचं विधान। भाजप नेते प्रसाद लाड यांना धमकीचा फोन, धमकी देणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात, मराठा समाजाला गालबोट लागेल असं कोणीच वागू नये, जरांगेंची प्रतिक्रिया। पाटोदा लासलगावमध्ये शेतकऱ्यांच्या पेट्रोल पंपावर रांगा, डिझेल टंचाईमुळे शेतीची कामं रखडली। नागपुरात पवार गट आक्रमक, महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी विरोधात आंदोलन। उल्हासनगरमध्ये भर चौकात गोळीबार करणारे 2 जण अटकेत। नवी मुंबईमध्ये नाले सफाईची कामं अपूर्ण, पालिकेवर ठाकरे गटाचा आरोप, कार्यकर्ते उतरले थेट नाल्यात। नागपुरात 65 वर्षीय महिलेचा गळा चिरून हत्या, कुलूप असलेल्या घरातून दुर्गंधी येत असल्यानं प्रकरण उघडकीस। पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचं जनतेला आवाहन।